पहिल्या बैठकीमध्ये आम्हाला सर्वच घटक पक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि परत फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची एकूण संख्या पाहिल्यानंतर जरा वेगळंच वातावरण आम्हाला दिसायला लागलं। त्यांच्याकडूनच आमच्याकडे प्रस्ताव असा आला की सत्तारूढ कारखान्याचे जे आघाडी आहे त्यांनी 7 सीटा घ्यायच्या, मेजॉरिटी घ्यायची आणि 6 सीटामध्ये सर्व राहिलेले घटक पक्ष आम्ही त्या 6 सीटांमध्ये तुमच्याबरोबर येतो आणि ही निवडणूक बिनविरोध करूया। या परिसरामधील शेतकऱ्यांना न्याय द्यायचा म्हणून ही निवडणूक मिटावी या उद्देशानं आम्ही ही बैठक त्यांचा प्रस्ताव मान्य केला। कारण ही शिक्षण संस्था त्याची सत्ताच आपल्याकडे पाहिजे असा विचार असणारी माणसं जर एकत्रित येत असतील तर ते आम्हाला मान्य झालं नाही। ही शिक्षण संस्था स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब असतील किंवा संपतराव पवार पाटील साहेब असतील यांनी ही सभासदांच्या मालकीची राहावी यासाठी आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। जर निवडणूक लागणार असेल तर निश्चितपणे आपण एकत्रित येऊन काही फायदा नाही आहे। ती सभासदांची दिशाभूल केल्यासारखं होईल। म्हणजे सत्तेसाठी आम्ही तुम्हाला सामावून घेतलं असा गैरसमज आम्हाला त्याच्यामध्ये येऊ द्यायचा नव्हता। सर्वच पक्ष एकत्रित येऊन, सर्वच घटक एकत्रित येऊन जर मिटत असेल तर आम्ही तुमच्या बरोबर। असं वेगळं राजकारण करणारे आणि वेगळी सत्ता राबवणाऱ्या धैर्यशील पाटलांच्या मागे ही माणसं का लागलीत याचं कोड मात्र आम्हाला अजून सुटलेलं नाही। आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी माझ्या गटाची 2 कशी जादा जातील या प्रयत्नामुळेच ही निवडणूक त्यांनी आमच्या सभासदांच्या वरती लादलेली आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। दर्शको नमस्कार। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची जी काही निवडणूक आहे या निवडणुकीचं बिगुल आता वाजलेलं आहे। खरं बघायला गेलं तर नेते मंडळींचा कुठं ना कुठेतरी प्रयत्न सुरू होता की ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध व्हावी, पण बैठका झाल्या, त्या बैठकांच्यातून कुठलाही मार्ग न निघाल्यानं ही निवडणूक लागलेली आहे। या संदर्भात आता आपल्यासोबत बोलण्यासाठी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील साहेब आता आपल्यासोबत आहेत। साहेब नमस्कार। एकंदरीत काय सांगाल, आघाडीची जी काही बैठक होती त्या बैठका झाल्या, विरोधी गटाचे नेते मंडळी सुद्धा ह्या बैठकीला उपस्थित होते, 4-5 बैठका होऊन सुद्धा कुठल्याही पद्धतीचा जो काही निर्णय जो होता तो अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर एकदम निवडणूक लागली, काय सांगाल याच्याबद्दल? भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक कशामुळे लागली हे बहुतांशी लोकांना समजलेलं आहे, पण त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण बऱ्याच जणांना माहीत नाही। ही शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक मिटावी या उद्देशानं या भोगावती संकुलाचा एक प्रमुख म्हणून मी अनेक नेते मंडळीशी चर्चा करून 3-4 बैठका आयोजित केल्या आणि ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही मार्ग काढता येईल का यासाठी जे प्रयत्न केलेत त्यामध्ये पहिल्या बैठकीमध्ये आम्हाला सर्वच घटक पक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि परत फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची एकूण संख्या पाहिल्यानंतर जरा वेगळंच वातावरण आम्हाला दिसायला लागलं। म्हणून परत मी दुसरी बैठक बोलवली आणि त्या दुसऱ्या बैठकीमध्ये आपण ही निवडणूक मिटवण्याच्या दृष्टिकोनातून घटक पक्षांनी कसं पुढे जायला पाहिजे या संबंधीचे जे एकूण आमचा जो आराखडा होता तो त्यांच्यासमोर मांडला आणि मग त्यामध्ये सर्वजणांनी सकाळी 10 वाजता बैठक आमची चालू झाली, ती साधारण 12 पर्यंत होती आणि त्यामध्ये त्यांच्याकडूनच आमच्याकडे प्रस्ताव असा आला की सत्तारूढ कारखान्याचे जे आघाडी आहे त्यांनी 7 सीटा घ्यायच्या, मेजॉरिटी घ्यायची आणि 6 सीटांमध्ये सर्व राहिलेले घटक पक्ष आम्ही त्या 6 सीटांमध्ये तुमच्याबरोबर येतो आणि ही निवडणूक बिनविरोध करूया। आम्ही थोडासा विचार केला की साखर कारखान्याची परिस्थिती आणि त्या शिक्षण संस्थेची जी अवस्था आहे हे पाहिल्यानंतर कुठेतरी या परिसरामधील शेतकऱ्यांना न्याय द्यायचा म्हणून ही निवडणूक मिटावी या उद्देशानं आम्ही ही बैठक त्यांचा प्रस्ताव मान्य केला आणि त्यामध्ये त्यांना 6 नावं देण्यासाठी सांगितले आणि मग ती 6 नावं देत असताना त्याच्यामध्ये कोण तर मागची आमची शिक्षण प्रसारक जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये आदरणीय आमदार स्वर्गीय PN पाटील साहेब यांचा गट, EY पाटील साहेब यांचा गट, अरुण कुमार डोंगळे साहेब यांचा गट, भारतीय शेतकरी कामगार पक्ष संपतराव पवार पाटील साहेबांचा एक गट
आणि वंचित बहुजन आघाडीनं आणि जनता दलानं आम्हाला त्यामध्ये आणि आम्ही त्यांना कल्पना दिली की धैर्यशील पाटील कौलवकर यांनी सेपरेट पॅनल केलेलं होतं. त्यामध्ये काही माणसं आता तुम्ही जे एकत्र वेगवेगळ्या पक्षामध्ये आहात त्यातली काही इकडे होती. सरापले साहेबांनी एक पॅनल एकत्र केलेलं होतं, त्यातही काही माणसं विभागलेली होती. आता तुम्ही 6 सीट आम्हाला देत असताना यामध्ये धैर्यशील पाटील आणि चरापले साहेब यांचा समावेश करून आम्हाला 6 लोक द्या हे ठरलं. आणि मग त्यानंतर सायंकाळी 5 वाजता एकत्रित बसायचं आणि 13 उमेदवार निवडायचे आणि राहिलेल्या लोकांना एकत्रित बोलवून ही निवडणूक मिटवायची, त्यांना माघार घ्यायची विनंती करायचं असा निर्णय घेण्यात आला. पण दरम्यानच्या कालावधीमध्ये 12 ते 4 या दरम्यान ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीमध्ये आत्ता आमच्या विरोधात असणारे पॅनेलमधले काही पक्षाची प्रमुख माणसं ही मला वैयक्तिक भेटली आणि त्यांनी ही निवडणूक धैर्यशील पाटील आणि सरापलेंना आमच्या बरोबर घेऊन मिटत नाही, याच्यापेक्षा आमच्या 6 सीटा तुमच्यामध्ये घ्या आणि तुम्ही आम्ही एकत्रित पॅनेल करूया, धैर्यशील पाटलांचा तुम्ही विचार करू नका, असा एक वेगळा प्रस्ताव यामध्ये आणला. हा लोकांना माहीत नाही. आणि मग आम्ही त्यांना सरळ सांगितलं की जर निवडणूक लागणार असेल तर निश्चितपणे आपण एकत्रित येऊन काही फायदा नाही आहे. ती सभासदांची दिशाभूल केल्यासारखं होईल. म्हणजे सत्तेसाठी आम्ही तुम्हाला सामावून घेतलं असा गैरसमज आम्हाला त्याच्यामध्ये येऊ द्यायचा नव्हता. सर्वच पक्ष एकत्रित येऊन सर्वच घटक एकत्रित येऊन जर मिटत असेल तर आम्ही तुमच्या बरोबर. मग त्यानंतर सदाशिवराव चरापले आणि धैर्यशील पाटील यांचं आणि त्यांचं एकत्रितकरण झालं नाही. ते 6 मध्ये त्यांचं समाधान झालं नाही. दरम्यान धैर्यशील पाटील आमच्या बरोबर बोलत होते. तिकडे कसं काय केलं? मग ते आमच्या बरोबर येतो म्हणत होते, आम्हाला 2 सीटा द्या आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्ही त्यांना त्या 2 सीटाचं शेवटच्या टप्प्यात मान्य केलं आणि तुम्ही आमच्या बरोबर राहा, तुम्ही कारखान्यामध्ये आता 1.25 वर्ष आमच्याकडे काम करताय संचालक म्हणून आणि त्यामध्ये आपण एकत्रित राहून पुढे जाऊया. पण त्यांची अपेक्षा ही त्यांनी जी त्यांना लालूच दाखवलेली होती त्यामुळे ती फार मोठी वाढली. त्यामुळं त्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचं चेअरमन पद आणि 5 सीटा असा प्रस्ताव त्यांच्याकडे आला आणि तो आम्हाला मान्य करणे शक्य नव्हतं. कारण ही शिक्षण संस्था त्याची सत्ताच आपल्याकडे पाहिजे असा विचार असणारी माणसं जर एकत्रित येत असतील तर ते आम्हाला मान्य झालं नाही. ही शिक्षण संस्था स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब असतील किंवा संपतराव पवार पाटील साहेब असतील यांनी ही सभासदांच्या मालकीची राहावी यासाठी आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. गेल्या 10 वर्षाच्या म्हणजे 2010च्या निवडणुकीपासून आता ज्यांच्या हातामध्ये हे शिक्षण प्रसारक मंडळ द्यायचं असं या सर्वजणांनी ठरवलंय त्या धैर्यशील पाटलांनी या कारखान्याची अवस्था काय केलेली आहे हे सगळ्या सभासदांना माहिती आहे. म्हणून कालच्या आणि याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने आम्ही या विजयी झालेला आहोत आणि त्याच असं वेगळं राजकारण करणाऱ्या आणि वेगळी सत्ता राबवणाऱ्या धैर्यशील पाटलांच्या मागे ही माणसं का लागलीत याचं कोड मात्र आम्हाला अजून सुटलेलं नाही. आणि म्हणून सभासद अतिशय सुज्ञ आहेत. ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार करून या ठिकाणी भोगावती कारखाना असेल हा त्या लोकांच्या हाती दिलेला आहे. साहेब, या पॅनेलचं जे काही नेतृत्व आहे हे कोण कोण करतं? आता या पॅनेलचे नेतृत्व स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब यांचे चिरंजीव राहुल पाटील साहेब, राजेश पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे AY पाटील साहेब, अरुण कुमार डोंगळे साहेब, त्याचबरोबर शेका पक्षाचे संपतराव पवार पाटील, त्यांच्याबरोबर क्रांती पाटील युवा नेते आहेत. आणि आम्ही चर्चा करतोय. आम्हाला शेतकरी संघटनेनं राजू शेट्टींच्या ओरिजिनल शेतकरी संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. राजू शेट्टींच्या बरोबरही आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांचे राधानगरीचे जे अध्यक्ष आहेत अजित पवार त्यांच्याबरोबरही आम्ही बोललेलो आहोत. त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे. त्याबरोबर रिपब्लिकन पक्षाचे राधानगरी आणि करवीरमधले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबरही आम्ही बोललेलो आहे. ते आज उद्या आम्ही ते सगळं क्लिअर करून घेतोय. त्यांचाही पाठिंबा आम्हाला राहणार आहे. वंचित आघाडी तर कारखान्याच्या निवडणुकीला आमच्या बरोबरच होती आणि ती या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर असणारे हे सगळे घटक पक्ष आमचा रविवारी 10 वाजता
घोटवड्यामध्ये स्वयंभू मंदिरामध्ये जो प्रचार समारंभ आहे त्या ठिकाणी हे सर्व घटक पक्ष आम्ही एकत्रित असणार आणि सभासदांना मी विश्वासपूर्वक सांगतो की निश्चितपणे ही संस्था सभासदांच्या मालकीची राहील आणि आत्तापर्यंत या संस्थेमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीला जो विलंब होतो आहे तो भविष्यामध्ये होऊ नये त्यासाठी जी अत्यावश्यक असणारी घटना दुरुस्ती आहे ती आम्ही करून घेणार आणि लोकशाही पद्धतीनं ही संस्था सभासदांच्या मालकीची ठेवून या संस्थेचा विकास कशा पद्धतीनं होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार याची ग्वाही देतो. एका बाजूला साहेब बघायला गेले तर भोगावती साखर कारखान्याची जी काही अवस्था आहे ही बघता ही निवडणूक लागली म्हणावं लागेल की लादली म्हणावं लागेल, काय सांगाल? निश्चितपणानं मी मगाशीच म्हटलं की साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती आणि सध्याची कॉलेजची असणारी जी परिस्थिती आहे ती पैसे 100% खर्च करण्यासारखी नाही. हा सभासदांच्या ओसातनच हा पैसा आपल्याला खर्च करावा लागणार आहे. म्हणून ही निवडणूक सभासदांच्या वरती या लोकांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी माझ्या गटाची 2 कशी ज्यादा जातील या प्रयत्नामुळेच ही निवडणूक त्यांनी आमच्या सभासदांच्या वरती लादलेली आहे. खरं बघायला गेलं तर ही संस्था टिकली पाहिजे, हिची भरभराटी व्हायला पाहिजे, सभासदांचं हित कुठं ना कुठं तरी जोपासलं जायला पाहिजे, ही भावना नेते मंडळींची असायला पाहिजे आणि ती असली तरच या सभासदांचं म्हणण्यापेक्षा ह्या मालकांचं हे कुठं ना कुठं तरी भलं होईल. मग हे भलं डोक्यात ठेवून तुमची धारणा काय आहे, सभासदांना काय आश्वासित कराल? मी सभासदांना एवढं प्रामाणिकपणे आश्वासित करतो की त्याने साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमच्यावरती, आमच्या आघाडीवरती, आमच्या नेत्यांच्या वरती जो विश्वास ठेवला आणि आम्हा 24 लोकांना या ठिकाणी काम करायची संधी दिली. आज जवळजवळ 1.25 वर्ष आम्हाला या कारखान्यामध्ये होतोय. मागच्या वर्षीची सर्व प्रकारची बिलं, मग ती तोडणी ओढणीची बिलं असतील, सर्व प्रकारचं जे देणं आहे सभासदांचं ते आम्ही पूर्णपणे भागवलेलं आहे आणि यावर्षी अतिशय सुंदर असं, अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करून आम्ही कारखाना चालू केलेला आहे आणि अतिशय स्मूथ असं आणि चांगल्या पद्धतीनं चालू आहे. यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा तोडणीमध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि हे जे नियोजनबद्ध कारभार आम्ही करतोय त्याला मला खात्री आहे की सभासद या शिक्षण प्रसारकच्या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ देतील. कारण तिथंही त्या शिक्षण संस्थेमध्ये जो विस्कळीतपणा आलेला आहे, जवळजवळ 5-5.5 हजार विद्यार्थी असणारे हे कॉलेज आज जवळजवळ 2600-2700 विद्यार्थी संख्येवरती आलेले आहे. याच्या मागची कारणं शोधून हे कॉलेज पूर्वीच्या वैभवाला कशा पद्धतीनं येईल आणि शिक्षण संस्था या परिसरामध्ये सर्व गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कशी वरदायी ठरेल हा उद्देश ठेवून आम्ही काम करणार आहे. आणि म्हणून मी सभासदांना विनंती करतो की आमच्या आघाडीवरती विश्वास ठेवा आणि आम्हाला त्या ठिकाणी काम करायची संधी द्या. आम्ही तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करू. खरं बघायला गेलं तर भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सभासदांनी आमच्यावरती विश्वास दाखवला त्याच पद्धतीचा विश्वास या सुद्धा निवडणुकीमध्ये सभासद दाखवतील अशा पद्धतीचं मत शिवाजी पाटील साहेब यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.